काय विचारलेलं आहे? काय अंकल विचारलेलं आहे? सेज. अंकलचे एज. आता अंकलचे एज कम्पेअर करा. अंकलचं एज योगेश एज, काढायचंय. योगेशच्या एज पेक्षा 5/11 टाइम्स ऑफ अंकल्स असं सांगितलंय. ओके. आता योगेशचे एज आपण जे इक्वेशन आहे त्याच्यामध्येच ठेवूया. 5/11 मल्टीप्लाइड बाय अंकल्स एज. अंकल, यू फॉर अंकल लिहिते मी. आता हा 11 इकडे गेल्यावर तो काय रेसिप्रोकल येईल. जाऊ दे आपण. मी पहिल्यांदा योगेशचे एज लिहून टाकते. 28 इयर्स. 5/11 multiplied by u for अंकल. अंडरस्टूड. नाव जेव्हा हा 5/11 आहे शिफ्ट होईल लेफ्ट साइडला, तर त्याचा काय होईल? रेसिप्रोकल येईल. रेसिप्रोकल मीन्स व्हॉट? हा नंबर इकडे. हा, उलट होत आहे. म्हणजे 11/5 होणार. मी असंच घेते कारण तुम्हाला नको कन्फ्युजन व्हायला. मी अंकल एका साईडला ठेवते आणि 28 मल्टीप्लाइड बाय 11/5. ओके. इज इक्वल टू व्हॉट? अंकल्स एज. करा मग. अजून काय सांगितलं योगेश? 2 इयर्स यंगर सांगितलंय ना. मग इथं -2 येईल. येस. -2. -2. मग हा इकडे गेल्यावर तो +2 मध्ये होणार. बरोबर. 28 + 2 इज इक्वल टू किती येणार आहे? 28 30. + 2 इज इक्वल टू हाऊ मच? 30 मल्टीप्लाइड बाय 11/5 इज इक्वल टू अंकल्स एज. मग आता 5 वन जा 5, 5 6 जा 30. बरोबर आहे की नाही? मग 6 येस. मल्टीप्लाइड बाय 11 इज इक्वल टू किती आलं? अंकल्स एज. दॅट इज द 66 इयर्स. 66. हा, हे कुणाचं आलं? अंकलचं एज आलं. क्वेश्चन अंकल्स. समजतोय का? अजून एकदा मी हो. समजून सांगते हा. योगेश इज 2 इयर्स यंगर दॅन हिज फादर्स एज. हाफ हाफ जो हाफ फादरचा एजचा हाफ केला तर तो 2 इयर्स लहान आहे. मग फादरचं एज किती आहे? 60 इयर्स. 60/2 केलं म्हणजे हाफच्या 2 केलं तर किती आलं ते? 30 आलं. 30 -2 30. 28. 28 कुणाचं आलं? हम्म. योगेशच्या एज आलं. आणि येस. नंतर त्यांनी काय सांगितलं? अंकलच्या एज सोबत योगेशचं एज कम्पेअर केलेलं आहे. 28 अंकलचं एज 5/11 यंगर दॅन, सॉरी यंगर सांगितलं ना. हा, यंगर दॅन अंकल्स एज सांगितलंय म्हणून योगेशच्या एज सोबत कम्पेअर केलेलं आहे. योगेश 5/11 अंकल्स एज -2. मग हा -2 आहे की नाही, आपण जेव्हा लेफ्ट साईडला शिफ्ट करतो तर तो कशामध्ये कन्वर्ट होतोय? +2 मध्ये. हे माहिती +2. आहे ना तुम्हाला? +2 मध्ये कन्वर्ट होतो. जेव्हा हा -2 कम्प्लिटली वी हॅव टू ट्रान्सफर ऍट द लेफ्ट साइड. इट्स कन्वर्टेड. साइन्स चेंज होतात ह्याचे. +2चं काय होतं? -2 मध्ये कन्वर्ट होतं. मग 28 + 2 इज इक्वल टू किती? 30. अंडरस्टूड. देन 11/5. 5 वन जा 5, 5 6 जा 30. देन 6 मल्टीप्लाइड बाय 11 इज इक्वल टू 66 इयर. कुणाचं आलं? अंकलचं एज आलं. समजलं इथंपर्यंत? हा, ओके. येस. लिहा पटपट. ओके, राईट डाऊन फास्ट.
कधी संपणार आहे? नेक्स्ट क्वेश्चन यू हॅव टू राईट. सपोज टू रायटिंग डन. क्लिअर करू का हे झालं असेल तर? क्वेश्चन नंबर 8. रायटिंग फिनिश ऑल ऑफ यू? यस मॅम. Okay, now we have to take the next one question. Question number 9. मॅम क्लास कधी संपणार आहे? ते विचारायचं नाही वैष्णवी, क्लास कधी संपणार आहे. ना- नुक तू लेफ्ट झाला का? ओके, क्वेश्चन नंबर 20 रीड लाऊडली वैष्णवी. वैष्णवी, मी तुला सांगितलंय क्वेश्चन नंबर 9 लाऊडली रीड कर. यस मॅम. हम्म. 20 years ago, the age and days of Nilama and Shamal was 15 years. हम्म. After 20 years, a ratio of their ages will be 4. 4:3. Is twice as old as Shamal Shamal. today. So, how many years older will Nilama be than Sham after 10 years? ओके, वॉट एव्हर गिवन यू हॅव टू राईट डाऊन फर्स्ट. ओके, काय काय दिलंय आता ना आपण ते पहिल्यांदा लिहून घेऊया. ठीक आहे. आता 2 लोक दिलेले आहेत. कोणते कोणते आहेत? नीलम अँड श्यामल. मॅम श्याम पण आहे. श्यामल आहे ना? श्याम कुठे आहे? श्याम. श्यामल नाही श्याम आहे. कुठे आहे? श्यामल आहे सर. श्यामल. 20 years ago the age difference निमल. आता हे 20 years ago तर तो ह्याच्यामधला जो एज डिफरन्स जो असतो तो कधीही चेंज होत नसतो. ते कितीही इयर्स असतो. ओके, तर नीलम आणि ह्याच्यामध्ये एज डिफरन्स जो आहे तो 15 इयर्स आहे. 20 इयर्स ॲगो. मग आता पण काय असणार आहे? तो सेमच आहे. 15 इयर्सच एज डिफरन्स 15. असणार आहे. ओके, आणि 10 इयर्स नंतर पण काय असणार आहे? 10 इयर्स मध्ये ओल्ड झाले. आता दोघांचे पण, आता एकाचं एज वाढलं तर दुसऱ्याचं पण ऑब्विसली वाढणारच की नाही? येस. येस. मग डिफरन्स कितीचा असणार आहे? 15 हाऊ चा. मेनी इयर्स ओल्डर, म्हणजे ओल्डर विचारलं काय आणि डिफरन्स विचारलं काय, सेमच येतो. मग आन्सर काय येणार आहे? 15 इयर येणार आहे. 15. समजते का? अजून एकदा एक्सप्लेन करू मी? नो मॅम. समजलं ना? हा. वैष्णवी तुला? येस सात्विक तुला समजलं? मॅम. हा, ह्याचा आन्सर आहे ना 15 इयर्स. आता बघा तुम्ही 20 इयर्स ॲगो जरी बघितला तर तो आत्ताचा जरी डिफरन्स बघितला तो 15 इयर्स त्यांनी सांगितलंय की नाही? आता पण 15 इयर्स, प्रेझेंटला पण 15 इयर्स असणार आणि 20 इयर्स बॅक नंतर सुद्धा त्याचा रेशो दिलेला आहे 3:2. दॅट इज नॉट मॅटर. आता तुम्ही कितीही वर्ष त्याच्या पुढे मागे करा, तर मग आता एकाचं एज वाढला तर श्यामलचं वाढलं तर नीलमचं पण इन्क्रीज होणार आहे, बरोबर? मग त्यांच्यातला जो एज डिफरन्स आहे तो सेमच राहणार आहे. आणि काय विचारलंय? फक्त थोडंसं ट्विस्ट दिलेलं आहे हा रेशो देऊन. आणि दुसरी म्हणजे हाऊ मेनी इयर ओल्डर दॅन नीलम श्याम असं सांगितलं. ओल्डर विचारले, व्हॉट इज देअर, आणि डिफरन्सच विचारला, अल्टिमेट मोर दॅन लेस दॅन असं जर विचारलं असेल तर त्याच्यामध्ये तोच असतो की त्या दोन्ही मधला काय विचारलंय? डिफरन्स विचारलेला आहे. तो 15 इयरच असणार आहे. अंडरस्टूड? ओके, येस. राईट डाऊन.
Done, ma'am. Okay, now write down question number 11. सात्विक क्वेश्चन नंबर 11 रीड कर. 3 years ago, the ratio of Ketley's and Mina's age was 5.8. So how old is uh, Manas today? कुठलं वाचतोय तू? 10th. नाही रे, 11th वाच ना. 10th, हा 10th वर राहिलं ना आपलं, हो बरोबर. तर 3 years ago रेशो केतकीज अँड मानस एज इज अ 5:8. हाऊ ओल्ड द मानस एज टुडे, असं विचारलेलं आहे. पहिल्यांदा रेशो दिलेला आहे 5:8. ओके, एव्हरीवन, वट एव्हर गिवन यू हॅव टू राईट 3 years ago म्हणजे 3 वर्ष अगोदरचा रेशो आहे 5:2. नंतर काय दिलेलं आहे? एवढंच दिलेलं फक्त. कुणाचं एज पण दिलं नाहीये. आपल्याला ऑप्शन मॅम वाईज जावं लागेल. मॅम मला 9th नाही समजला. अगो, हे बघ, 20 yearsच्या अगोदर त्यांचा एज डिफरन्स किती होता? 15 year होता, बरोबर. 15 वर्षाचा डिफरन्स होता. आता सुद्धा मग त्यांचे दोघांचे वय एकाचं वाढलं की दुसऱ्याचं पण वय वाढणारच ना, हो बरोबर. मग तसा डिफरन्स किती होतो? हो आता त्यांचा 15 years, 20 years अगो 15 वर्ष होता. मग आता पण तो 15 वर्षाचाच डिफरन्स असणार ना. त्यांनी रेशो हो हा फक्त कन्फ्युज होण्यासाठी तुम्हाला दिलेला आहे, याचं काही काम नाहीये ऍक्च्युली. समजलं का? मग त्यांनी काय विचारले? हो हाऊ मॅम. इयर्स ओल्डर दॅन नीलम आणि श्याम. श्याम विचारलेला आहे. ते श्यामल आणि श्याम हे झाले, असं झालं त्याने. श्यामलला श्याम लिहिले. मगाशी तू हेच म्हणत होती का? बरोबर आहे. हा मॅम. हा, ते श्यामलला श्याम लिहिलेलं आहे त्यांनी. आणि ते त्यांचा आता पण डिफरन्स कितीच असणार आहे? 15 yearsच असणार आहे ना वैष्णवी. समजलं? येस मॅम. हा, आता कळालं. आता हो नेक्स्ट बघूया. इकडे लक्ष दे आता. क्वेश्चन नंबर 10. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा. मी बंद केले की मस्त सगळे बंद करून बसतय. ह्याच्यामध्ये काय सांगितलं? नाही मानस मॅम आणि, माझं होते. ओके ठीक आहे. केतकी आणि मानसचा रेशो दिलेला आहे 5:8. ओके, मग ह्याच्यामध्ये दुसरं काय दिलेलंच नाही, एवढंच दिलेलं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? ह्या दोन्हीचा 5:8, तर ह्यांचा जो आहे तो एलसीएम बघावा लागेल. सगळ्यांचं जर बघितलं, ह्याचा डिफरन्स जो आहे, ह्या दोन्ही मधला डिफरन्स कितीचा येईल? हम्म, आपण जर विचार केला केतकीचं 5 आहे, मानसचं 8 आहे, असं विचार केला तर डिफरन्स कितीचा येतोय? 3. 3. मग 3 मायनस करायचा. आणि जो ह्यांचा जर हे बघितला, मग ह्याच्यामध्ये 8 नी आणि ह्याचा जर दोन्हीचा जर एलसीएम काढला तर किती येईल? माणसचं एज मल्टिपल 8च्या मल्टिपल मध्ये असणार आहे. आपल्याला कोणाचं विचारलंय? 8. मग 8च्या मल्टिपल मध्ये असणार आहे. ह्याचा जर हे असेल, आपल्याला माणसच्या 8च्या मल्टिपल मध्ये आपण शोधूया. आता ह्या दोन्ही मधला डिफरन्स कितीचा आहे? 3चा आहे. सगळ्या ऑप्शन मधून 3 मायनस करा. 25 मधून 3 मायनस करा. परत 16, नेक्स्ट ऑप्शन 2 आहे, त्याच्यामधून 3 मायनस करा. 21 मधून पण 3 मायनस करा. आणि 19 मधून 3 मायनस करा. कुठलं मल्टिपल म्हणजे 8च्या मल्टिपल मध्ये येतोय? किती येईल? 25 - 3 किती येते? पटापटा सांगा मला. हा, 5 - 3 हम्म, 22. 22. ओके, हा तर मल्टिपल 8च्या मल्टिपल मध्ये नाहीये. 16 - 3 16च आहे ना. हा, 13. किती? 13. हा पण नाहीये. नेक्स्ट वन 19. 19 पण नाहीये. नेक्स्ट वन 16. हा 16 हा 8च्या मल्टिपल मध्ये येतोय. बघा, हा मानसचा जर 8 इयर्स जर आपण कन्सिडर केलं, त्याच्या मल्टिपल 8 1 जा 8, 8 2 जा 16. ओके, 8च्या मल्टिपल मध्ये 16 येतं. मग मानसचं एज किती असणार आहे? 16 इयर असणार आहे. समजलं का ह्याच्यामध्ये? 3 years ago. Yes.
8च्याच मल्टिपल मध्ये मानसचं एज असणार आहे. जर केतकीचं विचारलं असतं तर 5च्या मल्टिपल मध्ये आपण आन्सर बघितला असतं. समजलं? लिहून घ्या आन्सर कसं घेताय तुम्ही. Yes, ma'am. मानस एज इज मॅम तुम्ही जर परत एक्सप्लेन केलं. हो, मानस हे एज आपण कन्सिडर केलं 5:8 हे त्याचा रेशो दिलेला आहे की नाही. मग ह्याच्यामधला जो डिफरन्स येतो 5 आणि 8 मधला, ओके 3 इयर्स ॲगो मानस एज 3 इयर्स ॲगो सांगितले, 3 वर्ष अगोदर सांगितलेलं आहे. म्हणून सगळ्याचं आपण काय केलं 3 मायनस केलं. ओके, म्हणजे 3 वर्ष अगोदर बघायचं की नाही. आता हे 3 इयर्सचे नंतरचं आपल्याला आहे. मग 3 इयर्स ॲगो ह्यांचा जर रेशो होता 5:8 होता, मग 8च्याच मल्टिपल मध्ये मानसचं एज असणार आहे. ओके, त्यामुळं कारण हा रेशो काही चेंज होत नाहीये. तुम्ही ॲगो बघा, नंतर प्रेझेंट एज बघा, कधी बघा, हा रेशो काही चेंज होत नाही. मग ह्याच्याच मल्टिपल मध्ये त्याचं एज असणार आहे की नाही. मग तसाच आपण बघत जायचं. येस मॅम. हम्म. केतकी आणि मानस 5:8. 8च्या मल्टिपल मध्ये येणार. मग 3 इयर्स ॲगो सांगितलंय म्हणून सगळ्यामधून आपण 3 मायनस करत गेलो तर आलं 16. 16 हा 8च्या मल्टिपल मध्ये येतो. 8 1 8, 8 2 16. अंडरस्टूड? येस. ओके, व्हेरी गुड. राईट डाऊन फास्ट. नेक्स्ट वन विल सी. डन मॅम. नो मॅम थांबा. स्क्रीन लोड होतीये. दिसलं मॅम. तुझ्याकडे रेंजचा इश्यू असेल वैष्णवी. मॅम आता दिसतंय. ओके, थांबा मॅम लिहितीये. हो हो, क्वेश्चन नंबर 11 लिहून घ्या आणि तोपर्यंत रीड करा दोघांनी पण. ज्यांचं झालं ते क्वेश्चन नंबर 11 रीड करून घ्या पटपट. आणि ह्याच्यावरती जरा जास्त प्रॅक्टिस करा कारण ह्या टाईपचे क्वेश्चन्स आहे ना, प्रॅक्टिस शिवाय नाही जमणार तुम्हाला. अनुप तुझं स्कूलचं टायमिंग वगैरे काही चेंज झालं असेल तर मला सांग. थोडेसे एक्स्ट्रा लेक्चर घ्यायचे तुझे, कारण त्याशिवाय कव्हर नाही होणार सिलेबस. मॅम स्क्रीन थोडी झूम करा. झालं असेल तर मी क्लिअर करून झूम करते. क्लिअर करू हे सगळं? येस मॅम. ठीक आहे. क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. कोण रीड करेल? अनुप रीड कर व्यवस्थित. थोडस झूम आउट करते. करू. हा कर. प्रवीण. हा Praveen is 8 years older than Kishore. हा If their total age after 10 years is 40 years. मॅम कुठे गेलं? हा. 40 years. What will be Praveen age? हा 40 इयर कुणाचं एज दिलेलं आहे? 40 age. Kishore. लिस्ट 40 इयर. टोटल एज ह्या दोघांचं किती आहे? आता ह्याने काय सांगितलं? प्रवीण इज 8 इयर ओल्डर दॅन Years. किशोर एज. ओके, 8 इयर ओल्डर आहे प्रवीण. ठीक आहे. नंतर काय सांगितलंय? देअर आफ्टर 10 इयर्स लिस्ट दोघांचे एजची हे दिलेले, टोटल दिलेले 40. कुणाची? प्रवीण प्लस किशोर इज इक्वल टू 40. ओके,
8 years ago एल्डर, म्हणजे नंतर बघूया आपण नंतर काय झालेलं आहे. आता काय करायचंय, प्रवीण्स एज टुडे. मग ह्यांच्या दोघांची टोटल दिलेलं आहे, आपल्याला फक्त प्रवीणचं काढायचं की नाही. मग किशोरचं आपण मायनस करूया. ओके, 10 year आफ्टर सांगितलंय त्याने. मग आपण ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये 40 मायनस 10 year ॲगो ओल्डर आणि त्यानंतर 10 year आफ्टर सांगितलंय बरोबर. मग ह्याच्यामधलं जर मायनस केलं 10 + 10 किती झाले 20. मग 40 मधून 20 जर मायनस केले तर किती 20. आले 20 येतं. मॅक्झिमम प्रवीणचं एज किती असणार आहे 20 years असणार आहे. टेन इयर्स लिस्ट लिहून घ्या पटपट. कॅन आय क्लिअर इट. रायटिंग झाला असेल तर मी क्लिअर करते. Yes, ma'am. ठीक आहे. नेक्स्ट ऑन क्वेश्चन नंबर 12. कोण रीड करेल, सात्विक रीड कर लावली. Yes, ma'am. हम्म. Out of 50 students in a class, the average हा. average age of 10 students is 12 age. हम्म. The average age of 20 students is हम्म. 20.5 years, and the Any. average age of the remaining students is 14 years. So what is the average age of all the students in the class? टोटल स्टुडंट किती आहेत त्याच्यामध्ये 50 स्टुडंट आहेत. आता 50. त्याच्यामधले 10 स्टुडंट, 10 स्टुडंटचं ऍव्हरेज एज सांगायचं. 10 स्टुडंट ऍव्हरेज, ए फॉर ऍव्हरेज लिहिते, किती आहे 12 इयर आहे. मग आपण टोटल एज काढूया. टोटल एज कसं काढतो आपण, टोटल एज इज इक्वल टू 10 मल्टिप्लाइड बाय 12 इज इक्वल टू हाऊ मच गेल 120. ओके, देन नेक्स्ट वन 12 सांगितलं ना. हा, नेक्स्ट वन काय सांगितलं 20 स्टुडंट, म्हणजे आता हे 10 तर झाले, त्यात जे आउट ऑफ 50 मधलेच, आउट ऑफ 50 मधलेच 10 तर झाले. आता राहिलेले किती 40 राहिले, त्याच्यामधले 20 स्टुडंट, जे 20 स्टुडंट आहेत त्यांचं ऍव्हरेज किती आहे, ऍव्हरेज 12.5. ओके, आता आपण ह्यांचं टोटल एज काढूया. टोटल एज इज इक्वल टू 20 मल्टिप्लाइड बाय 12.5. करा बघू मल्टिप्लिकेशन किती येतं आणि मला सांगा. नंतर काय सांगितले, आता हे 20 झाले, हे 10 झाले, मग राहिले किती 50 मधून 30 गेले, राहिले किती 250 20 राहिले ना अजून. रिमेनिंग स्टुडंट म्हणजे 20 राहिले. remain. हा, 20 Ma'am, स्टुडंट.
250 आलं. 250. 250. ओके, ठीक. आणि राहिलेले 20 स्टुडंट राहिले की नाही, त्यांचं ऍव्हरेज किती आहे? 40 इयर्स. मग टोटल एज 20 मल्टिप्लाइड बाय 14. 14 टू जा 219. 290. 14 टू जा किती? 14 2 28. मग 0. 280. आता सगळे स्टुडंट झाले का बघा. इथं 10, हे बघा इथं 10 स्टुडंट होते, इथं 20 आणि इथं 20, झाले 50 स्टुडंट टोटल. झाले की नाही टोटल हो. 50 स्टुडंट? आता त्यांनी काय विचार, व्हॉट इज द हो. हो, व्हॉट इज द टोटल, सगळ्या मुलांची एजची ऍडिशन करायची आणि त्याला डिवायडेड बाय 50 करा. कुठले कुठले? 120 प्लस 250 आणि 280, सगळ्यांचं विचारलंय ना त्यांनी. करा ऍडिशन. 650. 120 प्लस 250 प्लस 280 किती झाले? 650. 650. आता ऍव्हरेज काढायचं आपल्याला. हे टोटल एज झालं. 650 डिवायडेड बाय 50, सिम्पल आहे, करा हो. ऍव्हरेज एज ऑफ पूर्ण 50 स्टुडंटचं ऍव्हरेज काढायचं आपल्याला. 0 0 कॅन्सल. 5 1 जा 5, 5 3 जा 15, 13 इयर येईल ना, बरोबर? कुठला ऑप्शन करेक्ट आहे बघूया आपण. Yes. 13 इयर, फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. हे पटपट लिहून घ्या वैष्णवी. समजलं ना तुला? Yes, ma'am. ओके, गुड. हो. मॅम तुम्ही 120 प्लस 230 लिहिलंय का? ब्लू ब्लू अक्षरामध्ये 250 आहे ना, 250 प्लस 280, 250. 250 आहे मॅम ते. हा. हो, ऍव्हरेज ओके काढायचे, मॅम. तिन्हींची ऍडिशन करावं लागेल ना. हा हा. हा, मग डिवायडेड बाय 50. ऍव्हरेज कसं पडतो आपण? सगळं टोटल ऍडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ स्टुडंट्स. टोटल स्टुडंट किती आहेत? 50 स्टुडंट आहेत. 50 ने आपण डिवाइड करणार.
डन मॅम. करू मी पूर्ण? सात्विक आणि अनुप पटकन रिप्लाय करा मला. येस मॅम. ओके. क्वेश्चन नंबर 13 घेऊया आपण. हा, क्वेश्चन नंबर 13 लिहून घ्या पटकन. जेवढे पॉसिबल आहे मी तेवढे घेते, बाकीचे तुम्ही होमवर्क साठी करत जा. कारण ह्याच्यामध्ये ना प्रॅक्टिस शिवाय ऑप्शन नाहीये. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते हा कन्सेप्ट क्लिअर होईल. Read question number 13.